नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी आहे राम जिलेवार आणि जिलेवार स्टडीमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील क्लासमध्ये आपण आपलं प्रॅक्टिस सेट 1.2 व्यवस्थितरित्या संपवला आहे. कोणी तो व्हिडिओ बघला नसेल तो प्लीज बघून घ्या. वर प्रॉब्लेम तुमच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये 4 मार्कासाठी फिक्स येतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढे आहे पेज नंबर 27 वर प्रॉब्लेम सेट फर्स्ट आहे. त्या प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन सुद्धा आपल्याला एक ना एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सर्वात अगोदर प्रॉब्लेम सेटमध्ये पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे एमसीक्यूज आपल्याला दिलेले आहेत. 5 एमसीक्यू आहेत. 5ला 5 एमसीक्यू आपण 10 मिनिटांमध्ये सॉल्व करूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासला. सुरुवातीला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो ते अगोदर बघूया. क्वेश्चन मध्ये सांगितले की टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y व्हेन x = 1. म्हणजे काय सर, जेव्हा आपण ग्राफ काढू लागलो होतो तेव्हा आपण x ची व्हॅल्यू समजू लागलो आणि y ची व्हॅल्यू बाहेर काढू लागलो. तसाच क्वेश्चन आहे, जर x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू काय राहील हे आपल्याला क्वेश्चन सांगते. ठीक आहे सर, मग आन्सर याचं कसं काढू शकता, मी रफ मध्ये लिहितो. 1 नंबरचा आन्सर 4x + 5y = 19. 4 x ची व्हॅल्यू 1 + 5y = 19. 4 1 4 आणि +4 तिकडे जातील. 5y = 19 - 4 = 15 आणि 5y ची व्हॅल्यू जर 15 असेल तर y ची व्हॅल्यू मला 15/5 प्रमाणे 3 भेटणार आहे. आणि ऑप्शन 3 ए बी म्हणजे ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. एकदम सोपा एमसीक्यू होता. फर्स्ट एमसीक्यू झाला. दुसरा एमसीक्यू काय म्हणतो, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन विच व्हेरिएबल x अँड y dx ची व्हॅल्यू दिली, dy ची व्हॅल्यू दिली, d ची व्हॅल्यू दिली, देन व्हॉट इज द x. x ची व्हॅल्यू काढते वेळेस क्रॅमर्स रूल काय म्हणतो, dx/d काढा म्हणतो. हे दुसऱ्या एमसीक्यूचा आन्सर आहे. x ची व्हॅल्यू ही dx/d ने भेटते. dx ची व्हॅल्यू काय आहे, 49 आहे. d ची व्हॅल्यू काय आहे, d ची व्हॅल्यू 7 आहे. आणि 7 1 7 7 7 49. आन्सर काय येईल, 7 येईल. ऑप्शन नंबर ए सोबत आपल्याला जाता येते. दुसऱ्याचा ऑप्शन ए इज करेक्ट राईट. थर्ड क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढतो. ठीक आहे सर, इज इक्वल्स टू कंटिन्यू मध्ये लिहितो. तिसऱ्याचा आन्सर 5 × -4 5 × -4 हे मायनस डिटर्मिनंटचं. 3 × -7 3 × -7 कंटिन्यू असेल आन्सर. 5 चौक 20 मायनस असल्यामुळे -20. मायनस मायनस गुणाकारात प्लस होतील. 7 त्रिक 21 होतील. आता बोला कारण 21 हे मोठे आहेत. 21 मधून 20 सहज जाऊ शकतात आणि सहज गेल्यामुळे +1 इज आवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर डी इज आवर करेक्ट आन्सर. ठीक आहे, तिसऱ्याचा आन्सर डी असेल. फोर्थ क्वेश्चन काय म्हणतो सर, टू सॉल्व x + y = 3 3x - y -4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड d ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता d ची व्हॅल्यू काढते वेळेस आपण जे जंपिंग शिकली होती डिटर्मिनंट मध्ये, d ची व्हॅल्यू काढते वेळेस x to y ही जंप होती. dx ची व्हॅल्यू काढते वेळेस कॉन्स्टंट टू y ही जंप होती आणि dy ची व्हॅल्यू काढते वेळेस डायरेक्ट x टू कॉन्स्टंट ही जंप होती. क्रॅमर्स रूलवर एक स्पेशल व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुमचे 3 मार्क बोर्डाचे लपलेले आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा. फोर्थ क्वेश्चन मध्ये आता हे जर सोडवायचं असेल, आता याला सविस्तर सोडवण्यासाठी मी काय करतो, दोन्हीही इक्वेशन एकाखाली एक लिहून घेतो. जेव्हा दोन्हीही इक्वेशन मी एकाखाली एक लिहून घेणार तेव्हा मला d ची व्हॅल्यू काढणं सोपं जाणार आहे. x + y = 3 अँड 3x - 2y आणि हे -4 तिकडे जाऊन +4 होतील. आणि d ची व्हॅल्यू काढताना मला काय द्यावं लागते, x to y चे कोएफिशिएंट द्यावे लागतात. x चा कोएफिशिएंट 1, x चा कोएफिशिएंट 3, y चा कोएफिशिएंट 1, y चा कोएफिशिएंट -2. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि सध्या आपण 4th नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काढत आहोत. ठीक आहे सर, तिरपा गुणाकार करून घ्या. 1 × -2 हे मायनस डिटर्मिनंटचं आणि 1 × 3 1 × 3 एकी दोन्ही दोन किंवा बे एक बे मायनसला मायनस
3 1 3 मायनसला मायनस, -2 आणि -3 मिळून झाले -5 आणि आपला आन्सर -5 कुठं आहे? सी मध्ये लपलेला आहे. देअरफॉर सी इज आवर करेक्ट आन्सर. चौथ्या MCQचा आन्सर सी असेल. ठीक आहे सर. पाचवा क्वेश्चन घ्या. पाचवा क्वेश्चन थोडासा थेरॉटिकल आहे. यामध्ये दोन लाईनी एकमेकाला इंटरसेक्ट केव्हा करतात, दोन लाईनी एकमेकाला पॅरलल केव्हा असतात, दोन लाईनी एकच केव्हा असतात, एकावर एक लाईनी केव्हा असतात, हे आपल्याला बोलायचं. पाचवा MCQ, AX + BY + C = 0 ही एक लाईन आहे, एका लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे सर. MX + NY = D हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे आणि यामध्ये AN ची व्हॅल्यू ही बरोबर नाही आहे, कोणाबरोबर? BM च्या बरोबर नाही म्हणून सांगितले. देन दिस सायमल्टेनियस इक्वेशन हॅव, तर या दोन इक्वेशनचे सोल्युशन कसे असतील? सर एक मिनिट, थोडंसं थेरॉटिकल बघू. दोन लाईनी ह्या एकमेकावर केव्हा असतात? दोन लाईनी हे एकमेकावर केव्हा असतात? जेव्हा त्याचे कोइफिशियंट हे पटीमध्ये असतात. उदाहरण द्या सर. उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल असं कुठं लिहू? समजा मी इथं लिहितो x + y = 7 आणि याचीच पट घेतो 2x + 2y = 14, याची दुप्पट घेतली म्हणजे या दोन लाईनी एकच आहेत. दोन लाईनी एकच आहेत, एकमेकावर आहेत. तेव्हा अशा दोन लाईनींचे इक्वेशन हे इनफायनाईट असतात. एकाच लाईनीवर जर एकच लाईन बसलेली असेल, उदाहरणामध्ये मी ह्या एका लाईनवर दुसरी एक लाईन ॲज इट इज जशाच तशी बसवली, तर यामध्ये असणारा प्रत्येक कॉमन पॉईंट हे त्या दोन लाईनीचं इक्वेशनचं सोल्युशन राहणार आहे. त्या दोन्हीही इक्वेशनचं सोल्युशन राहणार आणि या दोन लाईनीवर इनफायनाईट पॉईंट आहेत म्हणून त्या दोन्ही लाईनचं इनफायनाईट सोल्युशन राहणार आहे. केव्हा? त्याचे कोएफिशियंट जर पटीमध्ये आलेत तेव्हा. पण याचे दिलेल्या इक्वेशनचे कोएफिशियंट हे पटीमध्ये नाही आहेत, म्हणजे आपलं जे एक ऑप्शन आहे ते एक ऑप्शन कट झालेला आहे. कोणता? इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशनचा. आणि चौथा ऑप्शन काय म्हणतो? ओनली 2 सोल्युशन्स. जगामध्ये असे कोणतेच दोन लाईन नाही आहेत की त्याला दोन इक्वेशन दोन सोल्युशन असतील. कारण जेव्हा दोन लाईनी एकमेकाला इंटरसेक्ट करतात तेव्हा वन अँड ओनली एकच पॉईंट असतो की त्यांच्यामध्ये कॉमन असतो. देअरफॉर डी ऑप्शन सुद्धा आपला मायनस होणार आहे. आणि नो सोल्युशनचा अर्थ काय? नो सोल्युशनचा अर्थ आहे दोन लाईनी एकमेकाला पॅरलल आहेत आणि दोन लाईनी एकमेकाला पॅरलल केव्हा असतात? जेव्हा त्याचे कोएफिशियंट हे पटीमध्ये असतात, एकतर त्या एकमेकावर असतील किंवा थोडंसं वर पॅरलल असतील, म्हणजे दुसरा ऑप्शन सुद्धा कट होणार आहे. राहिला वन अँड ओनली वन कॉमन सोल्युशन. देअरफॉर ऑप्शन ए इज आवर करेक्ट आन्सर राहील. पाचव्याचा आन्सर ऑप्शन ए राहील. हे झाले आपले ऑल 5 MCQ. 5 MCQ आहेत, 2-2 मिनिटांमध्ये आपण व्यवस्थित सॉल्व केले. याची स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही मनानं सॉल्व करून घ्या आणि पुढे चलूया. आपलं पेज नंबर 27 वर दुसरा क्वेश्चन आहे. आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. चला तर सुरू करूया आपला दुसरा क्वेश्चन. आणि असा आहे आपला दुसरा क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ग्राफ मेथडसाठी लागणारी मेथड दिलेली आहे. त्यामध्ये एका बॉक्समध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिली तर y ची काढायची, y ची व्हॅल्यू दिली तर x ची व्हॅल्यू काढायची आणि xy चे डिटर्मिनंट आपल्याला दिलेले आहेत. आता समजा यामध्ये दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे ही आणि दुसरी कंडिशन आहे ही. फर्स्ट कंडिशन मध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -5, तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पुट आता हे सगळं रफमध्ये लिहिलो कारण तुम्हालाच हे गणित रफमध्ये सॉल्व करून रिकाम्या जागा पेन्सिलनं आपल्या वहीमध्ये आपल्या पुस्तकामध्ये फुलफिल करायच्या आहेत. पुट x = -5 इन 2x - 6y = 3. इक्वेशन करेक्ट आहे. 2x - 6y = 3. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी -5 करणार आणि -6y = 3 असेल. 2 पंचे 10 -10 -6y = 3 -6y = 3 प्लस मायनस वाले 10 तिकडे जाऊन +10 होतील आणि -6y = 10 आणि 3 13 होतील आणि y ची व्हॅल्यू आपल्याला 13/-6 याचाच अर्थ -13/6 ही y ची व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणून या ठिकाणी काय येतील? -13/6 -5, -13/6 हे सोल्युशन येणार आहे. थोडंसं किचकट येते, कदाचित बरोबर आहे पण चुकलं तर कुठेही नाही आहे. वाटल्यास मी पुस्तकाच्या शेवटी बघू शकतो. प्रॉब्लेम सेट 1 मधला दुसऱ्यामध्ये रिकामी जागा काय दिल्यात. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये जे दुसरा क्वेश्चन आहे -13/6 करेक्ट आहे. आता पुढे चलूया. पुढे जेव्हा y ची व्हॅल्यू 0 असेल, दुसरी कंडिशन, व्हेन y = 0 देन y = 0 पुट
इन 2x मायनस 6y इज इक्वल्स टू 3, 2x मायनस 6 yच्या ठिकाणी 0 इज इक्वल्स टू 3, 2x मायनस 6 0 0 बरोबर 3, देअरफॉर 2x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि x ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 3/2. केव्हा? जेव्हा y ची 0 होती तेव्हा. x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 3/2. देअरफॉर कोऑर्डिनेट तयार होईल 3/2 अँड 0. हे राहील आपलं दुसऱ्या क्वेश्चनचं सोल्युशन. सोपं आहे. तुम्हाला हाच क्वेश्चन 1 ते 2 मार्काला तुमच्या एक्झाममध्ये येतो. प्रॅक्टिस करा. पासिंगसाठी असे क्वेश्चन्स तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे, लगेच चलूया. आपला तिसरा क्वेश्चन आहे तो आपल्याला ग्राफिकली इक्वेशन सोडवायचे. त्याच्यामध्ये 5 इक्वेशन्स आहेत. सुरुवात करूया आपण आपल्या तिसऱ्या क्वेश्चनला. कट. आणि असा आहे आपला क्वेश्चन नंबर 3. यामध्ये पूर्ण 5ला 5 इक्वेशनच्या जोड्या आपल्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायच्यात. सर्वात अगोदर मी पहिली जोडी लिहिलेली आहे. तो क्वेश्चन आहे 2x + 3y = 12 आणि x - y = 1. सर 1 मिनिट. आता ग्राफ मेथड तुम्ही बोर्डवर कसा सॉल्व्ह करता? करतो. अगोदर ग्राफ काढण्यासाठी जो टेबल लागतो तो टेबल तयार करून घेऊया. आणि जे तुमची ग्राफ वही आहे त्या ग्राफ वहीच्या उजव्या पेजवर तुम्हाला हे सर्व पार्ट लिहायचं आहे. आणि ग्राफवर जेव्हा x ॲक्सिस y ॲक्सिस काढसाल, टेबल तयार असेल, तेव्हा मी सुद्धा ग्राफ बोर्डवर काढेल. ठीक आहे, सर्वात अगोदर ग्राफ लागण्यासाठी जो टेबल लागतो तो काढूया. सर्वात अगोदर सर आन्सरमध्ये दिलेला आहे ज्या गोष्टी लिहूया. गिवन 2x + 3y = 12 ही इक्वेशन फर्स्ट आहे. याच्यामध्ये 3 व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतात. त्यासाठी पहिली व्हॅल्यू मी लिहू घेतो पुट किंवा लेट x = 0 घेतो. x ची व्हॅल्यू काय घेतो? 0. x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू काय बाहेर निघते ते बघूया. 2x ची व्हॅल्यू 0 + 3y = 12. 2 × 0 0 + 3y = 12. y ची व्हॅल्यू 12 / 3 असेल. 3 × 3 3 × 12. y ची व्हॅल्यू 4 येणार आहे. केव्हा? जेव्हा x ची व्हॅल्यू 0 होती तेव्हा y ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 4, 0,4 हा आपला पहिला कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला. ठीक आहे सर. सेम कंडिशन नुसार दुसरा कोऑर्डिनेट आपण काढूया. इथं लिहितो लेट x ची व्हॅल्यू आता काय घेऊ सर? आता थोडंसं आहे ना या क्वेश्चनमध्ये आपला दिमाग लावायचा आहे. लहान लेकरासारखं जे पहिले क्वेश्चन सॉल्व्ह केलं तसे नाही सॉल्व्ह करायचे. आता कसे सर? नेमकं कसे म्हणता तुम्ही? आता मला सांगा, जो y चा कोएफिशियंट आहे तो 3, ते आपल्या 12ला जाऊन डिवाइड करणार आहे प्रत्येक वेळेस. फर्स्टमध्ये असो, सेकंडमध्ये असो किंवा तिसऱ्या व्हॅल्यूमध्ये असो. मग असा y चा कोएफिशियंट जर 12ला जाऊन डिवाइड करणार असेल तर इकडे येणारी व्हॅल्यू ही 12च्या पटीमध्ये झाली पाहिजे. आणि इकडे येणारी व्हॅल्यू केव्हा येणार आहे? जेव्हा ही बे 0 0 तिकडे जाऊन मायनस होतील तेव्हा 3च्या पटीमध्ये अशी व्हॅल्यू आहे. सर मग इथे जर 1 ठेवलं तर बे 1 बे होतील आणि 2 तिकडे जाऊन मायनस होतील तेव्हा इकडे 10 येणार आहेत. आणि 10 हे 3च्या पाड्यामध्ये राहणार नाहीयेत. म्हणून मी 1 घेणार का? नाही घेणार. सर मग 2 घेणार का? बे 2 4 होतील. 4 हे 12 मधून मायनस होतील, 8 येतील आणि 8 हे 3च्या पाड्यामध्ये येत नाहीत. मग 2ही नाही घेणार. सर 3 घेणार का? बेत्रिक 6 होतील. 6 हे 12 मधून मायनस होतील. 12 मधून 6 गेले 6 येतील आणि 3च्या पाड्यामध्ये 6 येतात. म्हणजे आपली व्हॅल्यू आता 3 घ्यायचे. असं थोडंसं लॉजिक लावून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. कारण आता आपण धड्याच्या शेवटी आलेलो आहोत. आपली प्रॅक्टिस आता भरपूर झालेली आहे. ठीक आहे, म्हणून लेट x = 3 घेणार आणि x च्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवता येते. ठेवतो. त्यामध्ये 2 इन ब्रॅकेट 3 + 3y = 12. बेत्रिक 6 + 3y बरोबर 12. 3y बरोबर मला 6 जे पॉझिटिव्ह आहे तिकडे जाऊन निगेटिव्ह होतील. 12 - 6. 3y बरोबर 6. y ची व्हॅल्यू आपल्याला 6/3 प्रमाणे 3 × 3 3 2 6 y बरोबर 2 मिळालं. केव्हा? जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 3 घेतलो तेव्हा y ची व्हॅल्यू 2 मिळाली. म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला आपला 3,0. हा या नामध्ये उत्तर द्या. अशाच प्रकारे आपल्याला तिसरी व्हॅल्यू काय घेता येते? आता मला सांगा, 0 घेतलो, 3 घेतलो, 3च्या नंतर काय घ्यावं? 3च्या नंतर सर 6 घ्यावं. कसे सर? 6 घेतल्यानं काय होते? बेस सखम 12 होतात आणि 12 हे तिकडे जाऊन मायनस होणार आहेत. 12 मधून 12 गेले 0 होतील आणि 3 जेव्हा 0ला डिवाइड करसाल तेव्हा आन्सर 0 येणार आहे. म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यू येणार आहेत एकतर फ्रॅक्शनमध्ये येणार नाहीत
आपल्या ज्या व्हॅल्यू येणार आहेत एकतर त्या निगेटिव्हमध्ये येणार नाहीत, आपल्या ज्या व्हॅल्यू येणार आहेत एकतर त्या पॉईंटमध्ये येणार नाहीत, त्याची काळजी म्हणून आपल्याला अगोदरच डिसाईड करायचं आहे की कोणती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. ठीक आहे, प्रॅक्टिस केले की तुम्हाला सुद्धा याची लॉजिक लावता येईल. ठीक आहे, पुढं 3 नंबर. लेट x इज इक्वल्स टू 6 2 इन ब्रॅकेट 6 प्लस 3y इज इक्वल्स टू 12 बेसखम 12 प्लस 3y इज इक्वल्स टू 12. 3y बरोबर 12 प्लस वाले 12 तिकडे जाऊन -12 होतील आणि 3y ची व्हॅल्यू मला 0 मिळणार नाही. देअरफॉर 0/3 इज इक्वल्स टू 0. y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 0. ठीक आहे, इथं y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. म्हणून जेव्हा x ची व्हॅल्यू 6 घेतलो तेव्हा y ची व्हॅल्यू 0 आली, तेव्हा कोऑर्डिनेट तयार झाला 6,0. 6,0. हे झालं फक्त पहिल्या लाईनसाठी टेबल. ठीक आहे सर, दुसऱ्या लाईनसाठी सुद्धा टेबल काढू शकतो. वाटल्यास मी ते एक टेबल काढतो आणि दुसऱ्या लाईनच्या किमती आपल्याला 1 2 3 इथे लिहिता येतील. टेबल काढतो. ठीक आहे, आता दुसरा टेबल सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचा आहे. आता येऊया इक्वेशन गिवन x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. हे आपलं इक्वेशन 2 आहे. यामध्ये एक नंबर लेट x इज इक्वल्स टू, आता इथं काही किमती ठेवू शकतो कारण ना x ला कोएफिशियंट आहे ना y ला कोएफिशियंट आहे. सोप्या किमती ठेवूत. x इज इक्वल्स टू 0, देन x किंवा x च्या ठिकाणी 0 मायनस y इज इक्वल्स टू 1. देअरफॉर y ची व्हॅल्यू मला -1 मिळणार आहे. ही झाली आपली पहिली व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू किंवा जेव्हा x ची व्हॅल्यू 0 ठेवली तेव्हा y ची व्हॅल्यू मला -1 मिळाली, म्हणून 0, -1. दुसरी व्हॅल्यू ठेवतो लेट x इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह वाला 1 ठेवतो. 1 मायनस y इज इक्वल्स टू +1 मायनस y इज इक्वल्स टू 1. हा 1 तिकडे जाऊन -1 मायनस y इज इक्वल्स टू 0 असेल तर y ची व्हॅल्यू आपल्याला अगेन 0 भेटणार आहे. म्हणून जेव्हा लेट x इज इक्वल्स टू 1 केला तेव्हा y ची व्हॅल्यू 0 मिळाली, कोऑर्डिनेट मिळाला 1,0. ठीक आहे सर, तिसरी किंमत काढूया. तिसरी किंमत काढतो त्यामध्ये लिहिणार लेट x इज इक्वल्स टू -1 घेतो. सोपी व्हॅल्यू घेतो. x च्या ठिकाणी -1 ठेवला, -y इज इक्वल्स टू +1 मायनस y इज इक्वल्स टू 1 -1 तिकडे जाऊन +1 मायनस y इज इक्वल्स टू 2 असेल तर y ची व्हॅल्यू मला -2 भेटणार आहे. y ची व्हॅल्यू काय भेटणार आहे? -2. व्हेन x इज इक्वल्स टू -1 देन y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -2. कोऑर्डिनेट असेल -1, -2. हा झाला दुसऱ्या लाईनचा टेबल, हा झाला पहिल्या लाईनचा टेबल. एकदम सिस्टमॅटिक आपण दोन्ही टेबल्स आपल्याला काढता आले. आता टेबल काढल्याच्या नंतर आता चलूया ग्राफवर आणि हे 3 पॉईंट 6 पॉईंट प्लॉट करूया आणि 2 रेषा ड्रॉ करूया. त्या रेषेवरून आपल्याला आपल्या इक्वेशनचं सोल्युशन भेटणार आहे. चला आता मग ग्राफ काढतो आणि असा ग्राफ मी आपल्या बोर्डवर काढलेला आहे. आता बोर्डवरचा ग्राफवरचे माप जे आहे, जे मेजरमेंट आहे, आता हे सगळं अंदाजे चालणार आहे. पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये जो ग्राफ काढला आहे तो मात्र व्यवस्थित असेल, त्याच्यावरचं मेजरमेंट हे व्यवस्थित असेल. आता याच्यावरचं माप जे 2 स्केल आहेत, आता याच्यावरचं माप हे जे स्केल आहे त्यावर डिपेंड आहे. तुमच्या वहीवरची स्केल अलग असेल, त्याच्यामध्ये सुद्धा असंच लिहिलं असेल 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. आता हे जे बोर्ड आहे माझ्यासाठी वहीचं पेज असेल आणि तुमचं ग्राफ वहीवर तुम्हाला तसं सॉल्व्ह करायचं आहे. हे फर्स्ट इक्वेशनचा टेबल, हा सेकंड इक्वेशनचा टेबल. आता याच्यावरचे पॉईंट प्लॉट करूया. सर पहिला पॉईंट काय आहे? पहिला पॉईंट आहे 0x. पहिला पॉईंट आहे 0,4. या पहिल्या पॉईंटमध्ये वाचवायचं x चा 0 y च्या 4 पर्यंत जाणार आहे. x चा 0 म्हणजे ही जी आडवी लाईन आहे त्याचा 0 हे +4 1 2 3 4 म्हणजे इथं पॉईंट असेल त्याला नाव देतो 0,4. हा आपला पहिला पॉईंट सापडला. दुसरा पॉईंट काय आहे सर? 3,2 म्हणजे x चे 3 हे y च्या 2 पर्यंत जाणार आहे. x चे 3 +3 हे इथं आणि ते y च्या +2 पर्यंत म्हणजे वर, म्हणजे हा पॉईंट असेल आपला दुसरा. याला नाव देतो 3,2. ठीक आहे सर, दुसरा पॉईंट सापडला. तिसरा पॉईंट आहे 6,0 म्हणजे x चे 6 हे y च्या पॉझिटिव्ह पर्यंत जाणार आहे. x चे 6 म्हणजे हे x चे 6 असतील आणि y चे 0 म्हणजे इथंच असेल. म्हणजे थोडक्यामध्ये आपली किंमत कुठेतरी चुकली म्हणायला काय हरकत नाही, कारण का हे एका लाईनवर दिसणार. चले मी चेक करतो 6 आणि 0
बेस सखम 12 3 0 0 12 6 आणि 0 सुद्धा बरोबर आहेत. 3,2 3 दोन्ही 6 बे पंचे 3 दोन्ही 6 6 6 12 हे बरोबर आहे. 0,4 4 12 हे बरोबर आहे. म्हणजे हेच जर पॉईंट तुम्ही ग्राफवर प्लॉट केला असाल तर या तिघामधून जाणारी एक रेषा ड्रॉ होईल. समजा उदाहरणार्थ हा पॉईंट असेल 3,2 आणि या तिघामधून जाणारी एक रेषा ड्रॉ करूया. रेषा ड्रॉ करतो. ही असेल आपली पहिली रेषा. पहिल्या रेषेला नाव देऊन घेतो. काय नाव आहे? 2x + 3y = 12. ठीक आहे सर. सर तुम्ही पहिल्या टेबलवरून 3 कोऑर्डिनेट टाकलात आणि त्याच्यामधून एक रेषा ड्रॉ केलात. अच्छा, आता दुसऱ्या टेबलवरून जे पुन्हा 3 कोऑर्डिनेट आहेत पुन्हा ते प्लॉट करूया. पहिला कोऑर्डिनेट आहे 0, -1 म्हणजे x चा 0 म्हणजे सेंटर, तो कुठपर्यंत जाणार आहे? -1 म्हणजे खाली, म्हणजे इथला पॉईंट असेल पहिला पॉईंट 0, -1. सर दुसरा पॉईंट काय आहे? 1, 0 मीन्स x चा 1 आहे इथं आहे, तो y च्या 0 पर्यंत जाणार आहे म्हणजे तिथंच थांबणार आहे. हा दुसरा पॉईंट असेल, त्याला नाव देतो वाटल्यास असं 1, 0. तिसरा पॉईंट काय आहे सर? तिसरा पॉईंट आहे -1, -2. x चे -1 कुठं आहेत? डावीकडे असतील, इथं असतील. ते कुठपर्यंत चालले तर -2 पर्यंत म्हणजे खाली 1, 2 म्हणजे इथपर्यंत, असा एक म्हणजे हा पॉईंट इथं असेल. याला नाव देतो -1, -2. 1, 2, 3 या तिघामधून जाणारी एक रेषा ड्रॉ करूया. ठीक आहे, आणि अशी एक. त्या रेषेला नाव देऊ. रेषेचं नाव काय आहे? x - y = 0. x - y = 1. ही झाली दुसरी रेषा. ठीक आहे सर. पहिली रेषा काढलात, दुसरी रेषा काढलात. सोल्युशन काय? त्या दोन रेषा एकमेकांना जिथं भेटतील त्या पॉईंटची कोऑर्डिनेट म्हणजे आपलं सोल्युशन आहे. ते पॉईंट कोणता आहे? 3,2 आहे. देअरफॉर जे उजवं पेज आहे, जे तुमच्या ग्राफ वाईजचं उजवं पेज आहे, त्याच्यामध्ये लिहायचं सोल्युशन इज x, y = कोऑर्डिनेट काय आहे? 3,2 आणि हे 3 आणि 2 हे आपलं आन्सर झालं. x ची व्हॅल्यू मिळाली 3, y ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि ग्राफचा यूज करून आपण आपले जे दोन इक्वेशन आहेत ते आपण सोडवलेत. आशा करतो की तुम्हाला जो बोर्डावरचा ग्राफ आहे तो व्यवस्थित समजत असेल. तुम्ही तुमच्या वहीमध्ये जेव्हा सॉल्व करता तेव्हा तुम्हाला ॲक्युरेट समजून जाते. ठीक आहे, हा जर आपला ग्राफिकली क्वेश्चनचा पहिला क्वेश्चन. लगेच स्टार्ट करूया दुसरा क्वेश्चन. आणि असा आहे आपला दुसरा आणि तिसरा क्वेश्चन. जेव्हा मी दुसरा क्वेश्चन बघितला तेव्हा तो एकदम इझी वाटला. त्याकरिता तो दुसरा क्वेश्चन जो आहे ना तो आपण होमवर्कला ठेवू शकतो. तुम्ही स्वतः तो सॉल्व करू शकता. कारण का त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, पहिलं इक्वेशन तर सोपं आहे, दुसऱ्या इक्वेशनला तुम्ही आता प्रॅक्टिस झालेली आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. आता तिसरा क्वेश्चन मी सॉल्व करणार आहे, आपण सॉल्व करणार आहोत. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या अगोदर लिहून घेऊ. सर्वात अगोदर मी काय केलंय? टेबल, रिकामी टेबल दोन्ही केलेली आहेत. पहिल्या इक्वेशनसाठी हा टेबल, दुसऱ्या इक्वेशनसाठी हा टेबल. आन्सरला सुरुवात करणार तेव्हा लिहिणार गिवन 5x - 6y + 30 = 0. देअरफॉर 5x - 6y = -30 हे असेल आपलं इक्वेशन फर्स्ट. आता याच्या 3 व्हॅल्यू आपल्याला काढायचे. आता सर 1 मिनिट, x ची व्हॅल्यू काय ठेवायची जेणेकरून ती 30 मधून मायनस झाल्यावर 6च्या पटीमधली संख्या येईल. आता या जर क्वेश्चन जर तुम्ही बारीक लक्ष दिलं असाल, आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 किंवा 1.3 मधले क्वेश्चन, इथले काही क्वेश्चन जर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की x ची व्हॅल्यू अशी ठेवायची आहे की त्या बाजूच्या y च्या सहगुणकाच्या पटीमध्ये असेल. सर काय बोलले सर, अजून सांगा. x ची व्हॅल्यू अशी ठेवायची आहे की ती 6च्या पटीत असेल, किंवा इथं 5 या दुसऱ्या समीकरणात बघा x ची व्हॅल्यू अशी ठेवायची आहे की ती 4च्या पटीत असेल, जेणेकरून आपली व्हॅल्यूज हे पॉईंटमध्ये येणार नाहीत, आन्सर आपले व्यवस्थित येतील, गोंधळ होणार नाही. आता सर जे बोलल्यात ते सांगा. 1 नंबर, समजा लेट x = पहिली किंमत तर 0 ठरलेलीच आहे, ठेवून टाकूया. देअरफॉर 5 इन ब्रॅकेट 0 - 6y = -30. x च्या ठिकाणी 0 ठेवले.
5 0 0 -6y बरोबर -30, -6y बरोबर -30, y बरोबर -30 भागिले -6, मायनस मायनस विल गेट कॅन्सल, 6 1 6 6 5 30 5. देअरफोर आपल्याला जागा पण असावी ना मोकळं लिहिल्यापेक्षा. देअरफोर y इज इक्वल्स टू 5 ही पहिली किंमत आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे सर, x ची व्हॅल्यू 0 घेतलात, y ची किंमत 5 मिळाली. आता दुसरी व्हॅल्यू समजा लेट, दुसऱ्या वेळेस लेट x इज इक्वल्स टू, आता या x ची व्हॅल्यू हे 6च्या पटीमधली संख्या ठेवायची. एक वेळेस 0 ठेवलात आली, आता एक वेळेस काय करूता सर 6च ठेवून बघूता. 6च्या पटीमध्ये म्हणजे 6च्या पाड्यामध्ये 6 येतात म्हणून 6 ठेवतो. x इज इक्वल्स टू 6 येईल. ठीक आहे सर. 5 कंसात x च्या ठिकाणी 6 -6y बरोबर मायनस वाले 30, 5 सख 30 -6y बरोबर -30, -6y बरोबर -30, प्लस वाले 30 पुन्हा तिकडे जाऊन -30, -6y बरोबर -60 येतील आणि y ची व्हॅल्यू मला जेव्हा मी 6 न -60 ला भागणार तेव्हा मला प्लस वाले 10 मिळणार आहेत. y ची व्हॅल्यू प्लस वाले 10. ठीक आहे सर, ही झाली दुसरी व्हॅल्यू. तिसरी व्हॅल्यू काढा. समजा उदाहरणार्थ मी तिसरी व्हॅल्यू काय करतो, आता तिसऱ्या व्हॅल्यूला जागा करावीच लागेल. चला ठीक आहे, तिसरी व्हॅल्यू इथं घेतो. लेट x इज इक्वल्स टू, सर 0 घेतलात 6 घेतलात, 6च्या पटीमधली संख्या घ्यायची. 6 घेतलात, आता -6 घ्या. लेट x इज इक्वल्स टू -6, 5च्या ठिकाणी -6, 5 x च्या ठिकाणी -6 -6y इज इक्वल्स टू मायनस वाले 30, 5 सख 30 हे -30, -6y बरोबर -30, -6y बरोबर -30 हे तिकडे जाऊन +30 होतील, हे झाले +30, 30 मधून 30 गेले 0 झाले, 30 मधून 30 गेले 0 झाले, -6y बरोबर 0, y ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 0 मिळणार आहे. आता या तिन्ही किमती मी बॉक्समध्ये पुट आउट करू शकतो. करणार, जेव्हा x ची व्हॅल्यू 0 होती तेव्हा y ची व्हॅल्यू 5 आलेली आहे म्हणून पहिला कोऑर्डिनेट 0,5. जेव्हा x ची व्हॅल्यू 6 घेतलो तेव्हा y ची व्हॅल्यू 10 आलेली आहे, 6 आणि 10 6,10. जेव्हा x ची व्हॅल्यू -6 घेतलो तेव्हा y ची व्हॅल्यू 0 आलेली आहे, -6 0 -6,0 असा आपला तिसरा कोऑर्डिनेट आहे. आणि पहिल्या इक्वेशनसाठी पहिला टेबल आपला रेडी आहे. आता दुसरा टेबल काढूया दुसऱ्या इक्वेशनसाठी. समजा आम्ही दुसरा खाली लिहू शकतो, जागा आहे आपल्याला. लिहिणार गिवन दुसरे इक्वेशन काय आहे, 5x + 4y - 20 इज इक्वल्स टू 0. 5x + 4y - 20 तिकडे जाऊन +20. आता एक नंबर लेट. आता इथं कोणती व्हॅल्यू घ्यायची, इथं अशी व्हॅल्यू घ्यायची x ची व्हॅल्यू किती 4च्या पटीमध्ये असेल. सर पहिली किंमत तुम्ही 0 घ्या म्हणल्या, पहिली किंमत 0 घेऊ, x इज इक्वल्स टू 0. 5 कंसात x च्या ठिकाणी 0 + 4y बरोबर 20, 5 0 0 + 4y बरोबर 20 म्हणून 4y ची किंमत आलेली आहे 20, y बरोबर 20. हे गुणाकारातले 4 20 ला जाऊन भागणार, भागिले 4 उत्तर येईल 5. y ची पहिली किंमत मिळालेली आहे 5. ठीक आहे, लगेच कंटिन्यू मध्ये दुसरी किंमत काढू शकतो. लेट x इज इक्वल्स टू, आता जे बोललो ते पुन्हा बोलतो. x ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे की ती 4च्या पटीमध्ये असेल. सर एक वेळेस 4च घेऊन बघूया, 4 घेऊ. चला ठीक आहे. इक्वेशन 5 कंसात 0, दुसरे इक्वेशन काय आहे, 5 कंसात x च्या ठिकाणी 4 + 4y + 4y + 4y आणि हे जे इज इक्वल्स टू 20 आहेत, इज इक्वल्स टू 20. 5 20 + 4y बरोबर अगेन 20, 4y बरोबर 20 आणि हे प्लस वाले 20 तिकडे जाऊन -20, 4y बरोबर 0 म्हणून y ची किंमत सुद्धा आपल्याला 0 भेटणार आहे. ही झाली दुसरी किंमत. सर तिसरी किंमत काढून दाखवा. आता इथं खरी मजा आहे. पहिली किंमत 0 घेतलो, दुसरी किंमत 4 घेतलो, आता तिसरी किंमत -4 घेऊया जेणेकरून आपला आन्सर आपल्याला मिळून जाईल. लेट लिहितो, लेट x इज इक्वल्स टू -4, लेट x इज इक्वल्स टू -4. x च्या ठिकाणी आता आपल्याला -4 ठेवायचे. 5 इन अ ब्रॅकेट -4 + 4y
प्लस 4y इज इक्वल्स टू 20 आहे, बरोबर, इज इक्वल्स टू 20. पावनचोक 20 होतील, मायनसला मायनस, प्लस 4y बरोबर 20, 4y बरोबर 20, हे निगेटिव्ह वाले 20 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह 20, 4y ची व्हॅल्यू मिळणार नाही 40, म्हणून y इज इक्वल्स टू 40 अपॉन 4 इज इक्वल्स टू 10. देअरफॉर y ची तिसरी व्हॅल्यू आपल्याला 10 मिळाली. 1 2 3 या तिन्ही किमती आपण आपल्या टेबलमध्ये सबस्टिट्यूट करूया. टेबलमध्ये जेव्हा x ची 0 होती तेव्हा 5 मिळाली, y ची किंमत 0 5 0,5. जेव्हा x ची किंमत 4 होती तेव्हा y ची किंमत 0 मिळालेली आहे, 4 0 4,0. जेव्हा x ची किंमत -4 घेतलो तेव्हा y ची किंमत 10 मिळालेली आहे, -4 आणि 10 -4,10. हे झाले आपले पहिला आणि दुसरा टेबल रेडी. आता आपण चलूया आपल्या ग्राफकडं आणि ग्राफवर जवळपास 3 1 3 3 2 6 पॉईंट प्लॉट करून 2 रेषा आपल्याला काढायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला सोल्युशन काढायचे. सध्याच्याला याची स्क्रीनशॉट तुमच्यापाशी असू द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॅक्टिस करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, चला तर जाऊया याच क्वेश्चनच्या ग्राफकडे. आणि असा आहे ग्राफ आणि या ग्राफवर आपल्याला हे 3 1 2 दोन्ही टेबलवरचे पॉईंट प्लॉट करायचे आहेत. आता पहिला पॉईंट काय आहे? पहिला पॉईंट आहे 0,5 मीन्स याला वाचवायचं 0,5. आता एक्सचे 0 कुठे आहेत? आता मी नंबरिंग दिलो नाही कारण थोडंसं ग्राफ आपला किचकट दिसू लागला, त्याकरता एक्सचा 0 म्हणजे हा तो कुठपर्यंत जाणार आहे? वायच्या पॉझिटिव्ह 5 पर्यंत. 1 2 3 4 5 म्हणजे हा पॉईंट इथं असेल, हा पॉईंट 5 आहे, याला लिहिलं 0,5. हा आपला पहिला पॉईंट आपल्याला सापडला. दुसरा पॉईंट काय आहे सर? 6,10 म्हणजे एक्सचे पॉझिटिव्ह वाले 6 मोजा, 1 2 3 4 5 6. हे वायच्या पॉझिटिव्ह वाले 10 पर्यंत वर जाणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे रेषा तुमच्या ग्राफवर तुम्हाला दिसल आणि ही आडवी सुद्धा रेषा तुम्हाला दिसल. ज्या दोघी जण जिथं भेटतील तो आपला पॉईंट असेल कोणता? 6,10 आपला दुसरा पॉईंट असेल. तिसरा पॉईंट काय आहे सर? -6,0. एक्सचे -6 हे कुठं असतील? डावीकडे असतील. हा एक्स ग्राफ, हा वाय लाईन, वाय रे. ओके, -6,10. एक्सचे -6 कुठं असतील? 1 2 3 4 5 6 आणि 0 पर्यंत जायचंय. म्हणजे वायचे 0 कुठं आहेत? इथं आहेत. म्हणजे एक्सचे -6 इथंच थांबतील. आणि तिसरा पॉईंट असेल आपला हा वाला, त्याचं नाव आहे -6,10. हा आपला तिसरा पॉईंट. आता 1 2 3 या तिघामधून जाणारी एक रेषा ड्रॉ करू, जेणेकरून आपल्याला आपली पहिली रेषा भेटून जाईल. आता तिघामधूनही रेषा ड्रॉ कराल असं करायचे. जर तिन्ही पॉईंटमधून रेषा जात नसेल तर ग्राफवरचे पॉईंट कुठंतरी चुकले असा अंदाज आपल्याला येतो. ठीक आहे, तिघामधून जाणारी रेषा काढूया. ही पहिली रेषा आपली व्यवस्थित आपल्याला काढता आली. ठीक आहे सर, हिला नाव देऊया. हिचं नाव काय आहे? पहिल्या रेषेचं नाव 5x - 6y + 30. 5x - 6y + 30 इज इक्वल्स टू 0. ही आपली पहिली लाईन झालेली. दुसऱ्या लाईनचे तिन्ही पॉईंट प्लॉट करून. पहिला पॉईंट आहे 0,5. एक्सचा 0 कुठं आहे? इथं. तो कुठपर्यंत जाणार आहे? वायच्या पॉझिटिव्ह 5. 1 2 3 4 5 म्हणजे हा वाला पॉईंट. आता थोडक्यात तुम्हाला कळालं असेल, दोन्हीही लाईनवर जर एक पॉईंट कॉमन असेल तर तेच आपलं सोल्युशन राहणार आहे. पण लाईन ड्रॉ करणं हे कामाचं राहील. दुसरा पॉईंट आहे 4,0. एक्सचे पॉझिटिव्ह वाले 4 कुठं असतील? उजवीकडे असतील. 1 2 3 4 आणि ते वायच्या 0 पर्यंत. वायच्या 0 पर्यंत म्हणजे तिथंच थांबतील. हा असेल आपला दुसरा पॉईंट, त्याचं नाव आहे 4,0. तिसरा पॉईंट काय आहे सर? -4 आणि 10. एक्सचे -4 पुन्हा मोजा, जे की डावीकडे असतील. 1 2 3 4 हे -4 आणि ते वायच्या प्लसवाल्या 10 कडे जाणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे ही दोन इथून येणारी बारीक रेषा आणि इथून येणारी बारीक रेषा दोघंही जिथं भेटतील तो आपला पॉईंट असेल. त्याचं नाव असेल -4,10. हा तिसरा पॉईंट आहे. आता तिघामधून जाणारी एक रेषा ड्रॉ करू. आता आपल्याला दुसरी लाईन भेटून जाते. काढूया दुसरी लाईन.
ही असेल आपली दुसरी लाईन. दुसऱ्या लाईनला सुद्धा नाव देऊन टाकू. नाव आहे 5x + 4y मायनस वाले 20 इज इक्वल्स टू 0 आणि ही झाली आपली दुसरी लाईन. आता पहिली लाईन आणि दुसरी लाईन जिथं एकमेकाला भेटतील ते आपलं सोल्युशन आहे. सर तो पॉईंट 0,5 आहे. त्यामध्ये x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 5 आहे आणि देअरफॉर लिहिणार सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 5, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 5 आणि असं झालं आपलं आन्सर एकदम कंप्लीट. हा क्वेश्चन 3 ते 4 मार्काला बोर्डाच्या एक्झाममध्ये दिसतो म्हणजे दिसतो. हे पूर्ण ग्राफिकली क्वेश्चन सॉल्व करा, याची प्रॅक्टिस करा. ग्राफ मेथड तुम्हाला जमलीच पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4th क्वेश्चन आणि असा आहे आपला 4था क्वेश्चन. 4था क्वेश्चन हा IMP क्वेश्चन आहे. 1-2 वेळेस आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तो दिसलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला एकदम मन लावून सॉल्व करायचा आहे आणि सोबत राहायचं आहे. आपण व्हिडिओच्या आता शेवटपर्यंत आलेलो आहोत. या क्वेश्चनमध्ये आपल्याला सर्वात अगोदर जे काही इक्वेशन दिले त्यांना जशाच तसं मी लिहून घेऊ शकतो. सर्वात अगोदर आन्सर म्हणून लिहिणार आणि गिवन म्हणून सांगणार की 3x - y - 2 इज 0 आहेत. 3x - y हे -2 मी तिकडे जाऊन +2 देऊ शकतो आणि हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट. सर आता x आणि y च्या किमती टाकूया. सर x ची किंमत अशी ठेवायची की ती y च्या सहगुणकाच्या पटीमध्ये असेल, y च्या कोएफिशियंटच्या पटीमध्ये असेल, मल्टिप्लायमध्ये असेल. सर y चा जो कोएफिशियंट -1 आहे मग 0 ठेवूत, 1 ठेवूत, -1 ठेवूत आणि आपल्या तिन्ही किमती आपल्याला सविस्तर भेटून जातील. चला तर मग पहिली किंमत मी टाकतो. काय टाकतो? लेट x इज इक्वल्स टू 0, 3 इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी 0 -y इज इक्वल्स टू 2, 3 0 0 -y बरोबर 2. देअरफॉर y ची किंमत हे मायनस मी तिकडे देऊन टाकतो, -2 होतील. x ची किंमत काय भेटली, y ची किंमत काय भेटली? -2. ही झाली आपली पहिली किंमत. सर दुसरी किंमत सुद्धा आपल्याला ड्रॉ करता येते. दुसऱ्या किमतीमध्ये लेट x इज इक्वल्स टू +1 ठेवूया. 3 कंसात x च्या ठिकाणी 1 -y बरोबर 2, 3 1 3, 3 ला 3, 3 1 3, 3 ला 3, -y बरोबर 2, -y बरोबर 2 प्लस वाले 3 तिकडे जातील -3. जेव्हा -y बरोबर -1 येईल देअरफॉर y ची किंमत -1 कटून गेल्याच्या नंतर y ची किंमत आपल्याला +1 भेटून जाईल. ही झाली आपली y साठी किंवा आपल्या एका इक्वेशनसाठी दुसरी किंमत. आणि लगेच किमती चेक करत राहायचं. आपण काढलेला आन्सर बरोबर आहे की नाही तिथल्या तिथं 2 सेकंदामध्ये चेक करायचं. 0 आणि -2 ठेवून बघायचे. 3 0 0 होतील. y ची किंमत -2 +2 होतील. आन्सर बरोबर आहे. 1 आणि 1 ठेवून बघायचं. 3 1 3, 3 मधून 1 जातील तेव्हा 2 येतील. दुसरंही उत्तर बरोबर आहे. तिसरी किंमत काढूया. 1 2 3 यामध्ये लेट x इज इक्वल्स टू -1 ठेवू. 3 कंसात x च्या ठिकाणी -1 -y बरोबर 2, 3 1 3 मायनसला मायनस -y बरोबर 2, -y बरोबर 2 हे -3 तिकडे जाऊन +3 होतील आणि y ची किंमत आपल्याला -5 मिळणार आहे. कारण का -y बरोबर +5 असतील तर मायनस साइन हे पुढल्या डिजिटला दान दिलं जाते म्हणून y ची किंमत -5. चला टेबलमध्ये आपल्या तिन्ही किमती लिहून घेऊ. जेव्हा x ची 0 होती तेव्हा y ची -2, 0, -2 म्हणून कोऑर्डिनेट येईल 0, -2. 1, 1 1 1 1 -1, -1, -5, -1, -5, -1, ठीक आहे सर. पहिला टेबल निघाला. दुसरा टेबल दुसऱ्या इक्वेशनसाठी काढूया. इक्वेशन 2 नंबर 2x + y इज इक्वल्स टू 8 हे आहे दुसरं इक्वेशन. त्यामध्ये पहिली किंमत लेट पुन्हा y चा कोएफिशियंट +1 आहे म्हणजे 1 च्या पटीमधल्या संख्या घ्यायच्या. पहिली किंमत घेणार 0. लेट x इज इक्वल्स टू 0. 2 कंसात x च्या ठिकाणी 0 प्लस y बरोबर 8 असतील. बेस 0 0 प्लस y बरोबर 8 असतील तर y ची किंमत काय मिळाली आहे हो? +8 मिळाली आहे. ही झाली आपली y साठी पहिली किंमत. लगेच काढूया दुसरी किंमत. लेट x इज इक्वल्स टू प्लस वाले 1 ठेवू. काय भेटल किंमत? 2 कंसात 1 प्लस y बरोबर आहेत 8, बे 1 बे होतील प्लस y बरोबर 8
y बरोबर 8, मला किंमत काढायची आहे वायची, अडचण आहे 2ची, 2 आहेत पॉझिटिव्ह, तिकडे जाऊन निगेटिव्ह, म्हणून y बरोबर 8 - 2 म्हणजेच वायची किंमत मिळालेली आपल्याला 6. ही झाली वायसाठी आपल्या इक्वेशनसाठी दुसरी किंमत. लगेच काढूया तिसरी किंमत. तिसरी किंमत काय म्हणते? 1 2 3 लेट x इज इक्वल्स टू -1. एक्सच्या ठिकाणी -1, 1 2 कंसात -1 2 कंसात -1 प्लस वायला प्लस वाय बरोबरला 8. बे 1 बे मायनसला मायनस प्लस वायला प्लस वाय बरोबरीत आहेत 8. वाय बरोबर 8, हे -2 तिकडे जाऊन +2 आणि वायची किंमत मिळालेली आहे आपल्याला 10. ही झाली तिसरी किंमत. चला टेबल भरून घेऊया. टेबलमध्ये 0 8 0 8 0,8 +1 +6 1 6 1,6 -1 +10 -1 +10 -1, +10. किमती चेक करूया. 0 आणि 8 ठेवले, हे झाले 0, 8 बरोबर 8 राईट आहे. 1 आणि 6 ठेवले, बे 1 बे आणि 6 मिळून झाले 8 बरोबर आहे. -1 आणि 10, -1 म्हणल्यानंतर बे 1 बे -2 +10, 10 मधून 2 गेले +8, म्हणजे आपल्या तिन्ही किमती एकदम चेक करून राईट आहेत. आता 2 टेबल तयार आहेत. टेबल काढल्याच्या नंतर ग्राफ काढूया, ग्राफवर पॉईंट प्लॉट करूया आणि रेषा ड्रॉ करून आपण आपल्या सोल्युशन पर्यंत जाऊया. चला तर मग मी ग्राफ काढतो आणि आता दोन्ही टेबल मधल्या किमती आपण आपल्या ग्राफ मध्ये प्लॉट करूया. पहिली किंमत काय आहे सर? पहिली किंमत आहे 0, -2. x चा 0 हे y च्या -2 पर्यंत म्हणजे खाली जाणार आहे. -1 -2 हा असेल पहिला पॉईंट. 0, -2. ठीक आहे सर. पुढे चला. दुसरा पॉईंट आहे 1,1. x चा 1 आणि y चा 1 म्हणजे x चा 1 आणि y चा 1 वर जाईल, हा असेल दुसरा पॉईंट 1,1. तिसरा पॉईंट काय आहे? -1, -5. x चे -5 डावीकडं आणि y चे -5 खाली. -1 हे खाली जातील. -1 -2 -3 -4 आणि -5 हा असेल आपला तिसरा पॉईंट. आणि तिन्ही पॉईंट एका रेषेवर आपल्याला दिसायलेत, याचा अर्थ आपलं गणित व्यवस्थित पुढे जात आहे. आता तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. ही असेल आपली पहिली लाईन. चला पहिली लाईन काढून घेऊया. तुम्ही सुद्धा तुमच्या ग्राफ वहीवर जसं जसं आपण पुढे चलो तसं तसं आपल्याला ग्राफ पॉईंट प्लॉट करता आले पाहिजे. ठीक आहे. आणि पॉईंट हे जे आपण प्लॉटिंग शिकलोय ते पूर्ण 9वीच्या सिलेबसवरून शिकलोय. 9वीला सुद्धा हा धडा होता ग्राफ मेथडचा. त्याच्यामध्ये पॉईंट प्लॉट करणे, रेषा ड्रॉ करणे, एक्स लाईनला पॅरलल असलेली लाईन, वाय लाईनला पॅरलल असलेली लाईन, या सर्व गोष्टीचं बेसिक आपल्याला 9वीला झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यावरून तुम्हाला असे गणित सॉल्व करता येतील. ठीक आहे. हे झाली आपली पहिली लाईन. पहिल्या लाईनचं नाव काय आहे? 3x - y 3x - y -2 = 0. ही असेल आपली पहिली लाईन. एकदम जबरदस्त. दुसरी लाईन काढूया. दुसऱ्या लाईनसाठी लागणारे पॉईंट प्लॉट करूया. दुसऱ्या लाईनसाठी लागणारे पॉईंट हे आपल्या दुसऱ्या टेबलमध्ये आहे. पहिला पॉईंट आहे 0,8. x चा 0 सेंटरला, y चे पॉझिटिव्ह 8 वर, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हा असेल आपला पहिला पॉईंट 0,8. दुसरा पॉईंट काय? 1,6. x चा पॉझिटिव्ह वाला 1 हे y च्या पॉझिटिव्ह वाल्या 6 पर्यंत जाणार आहे. 1 2 3 4 5 6 हा असेल आपला दुसरा पॉईंट. याचे कोऑर्डिनेट वाटल्यास मी वर देतो. 1,6. तिसरा पॉईंट कुठं आहे सर? -1,10. x चा -1 आणि पॉझिटिव्ह 10 म्हणजे वर, पॉझिटिव्ह 10 म्हणजे इथं आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा असेल आपला तिसरा पॉईंट. याचे कोऑर्डिनेट आहेत -1,10 1 2 3. आता या तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया आणि तेच असेल आपलं आन्सर. ठीक आहे. लाईन ड्रॉ करू. ठीक आहे. दुसऱ्या लाईनचं नाव आहे 2x + y = 8. आणि आता बघायचं दोन्ही लाईन कुठं इंटरसेक्ट व्हायला. दोन्ही लाईन हे x चा दुसरा पॉईंट आणि y चा 4th पॉईंट
म्हणजे हे राहील आपलं सोल्युशन 2,4 आणि 2,4 हे सोल्युशन आपल्या आन्सरमध्ये ठेवून बघायचं आपला आन्सर सॅटिस्फाय होते का, आपले इक्वेशन सॅटिस्फाय होतात का. 2 ठेवले, 3 दोन्ही 6, वायच्या ठिकाणी पुन्हा 4 ठेवले, 6 मधून 4 गेले 2, 2 मधून 2 गेले 0, 0 बरोबर 0, म्हणजे आपला आन्सर एकदम 100% क्लिअर अँड क्रिस्टल राईट आहे. याच क्वेश्चनवरून तुम्हाला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. पुढचा क्वेश्चन सोपा असल्यामुळे मी तुम्हाला होमवर्कला देत आहे. होमवर्कला असेल आपला 5वा क्वेश्चन. 5वा क्वेश्चन आहे, 5व्यामध्ये बघा 3x + y = 10 फर्स्ट इक्वेशन आणि x - y = 2 हे सेकंड इक्वेशन. हे गणित असेल तुम्हाला होमवर्कला, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. ग्राफ मेथड आता तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलाय. व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करायला काही हरकत नाहीये. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि याच व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देत आहे. टेलिग्राम चॅनल तुम्हाला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या त्याची लिंक मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. ठीक आहे, हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 1 साठी. पूर्ण प्रॅक्टिस सेट 1 साठी खूप सारे व्हिडिओ म्हणजे जवळपास 4 ते 5 व्हिडिओ बनवावे लागतील, तेव्हा कुठं प्रॅक्टिस सेट 1 आपला संपणार आहे. त्याच व्हिडिओमधला हा पहिला व्हिडिओ होता भाग 1. भाग 2 मध्ये आपल्याला 4था क्वेश्चन आणि पुढचा 5वा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. चला मग पुन्हा भेटूया आपल्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी, लहानांना करा मदत आणि मोठ्यांची करा आपल्याला आदर. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.